गुड आफ्टरनून, जय महाराष्ट्र. तर आपण आलोय वेंगुर्ल्याला आणि चाललोय शिरोडा बीच आणि रेड्डीचा गणपती बघायला. सकाळपासून ब्लॉग शूट नाही केला कारण का खूप ऊन होतं अजून, पण आत्ता कुठे तोंड धुतल्यावर फ्रेश वाटतंय. चला, तर आपण आलोय वेतोबाच्या देवळामध्ये जे वेंगुर्ल्यामध्ये आहे, तर तिकडे आज दर्शन घ्यायला आलोय. बघूया चला. तर देवळात जाताना इथे खेळणी दिसली आहेत. तर इथे आतमध्ये जाताना पहिल्यांदा आलोय आपण. हे घेऊया. तर पप्पा लेकीची समजूत काढतोय, तिला खेळणी बघितली की पाहिजे बघा. गळ्यात पडायचे, गळ्यात पडायचे. घेऊया बाबा, घेऊया आपण. दे इथे. तर देवाला कौल लावतात ते असं विचारतात. जरा इतकं सुंदर आहे आणि एकदम भारी वाटलं आणि प्रसन्न वाटलं. फर्स्ट टाइम बघितलं आणि ते प्रसाद म्हणजे देवाला प्रसाद म्हणून केळी आणि साखर आणतात. काहीतरी वेगळं आहे आणि खरंच छान वाटलं देवळात येऊन. आणि आतमध्ये कौल लावायची पण पद्धत आहे. सो सगळे रांगेत उभे आहेत, किरण मी सुद्धा म्हणून थांबलो आहे. चला. तर नमस्कार. आता आपण वेतोबाच्या मंदिरात आलेलो आणि थोडीफार मला माहिती पाहिजे की मंदिर असे मानकरी आहेत. नमस्कार काका. मला थोडी माहिती पाहिजे होती की मी आता बघितलं की केळ्यांचं नैवेद्य दिला, त्यानंतर साखरेचं दिलं, यामागे काय म्हणजे पहिल्यांदा होईल की साखरेचं येतं असतं. ते केळ्याचा नैवेद्य देण्याची अशी प्रथा पडलेली आहे की आगवली गावात पूर्वी केळ्याची लोक झाडं लावायची, केळी. आणि झाडं लावल्यानंतर त्या झाडांना साखरेचा गोड पदार्थ म्हणून पेढे देतात, तसंच नारळ देतात, म्हणजे आपल्या हिशोबाने हो धोतर उपकरण देतात. आणि चप्पल जोड ही ती सुद्धा तशीच आहे पूर्वी प्रथा की चप्पल म्हणजे कुठल्याही कामानिमित्त एखादे कुटुंब हे फिरण्यासाठी गेलं आणि चप्पल झिजून त्याचं काम झालं नाही, म्हणजे एखाद्या समजा आपल्या मुलग्याला मुली बघायला गेली, मुलीचं स्थळ बघायला गेला आणि ते समजा मुली की त्यांना मिळाली नाही, चप्पल झिजली, तर आता देवाला सांगणं करायचं की बाबा देव चप्पल तुला मी मुलगीचं स्थळ जर मिळालं, माझं काम झालं, तुला चप्पल जोड देईल असं देवाला बोललं गेलं. आणि तिथून मग ती प्रथा पडली आणि त्याप्रमाणे त्यांचं कामही झालं, ते देवाने ते कामही केलं. आणि त्यानंतर मी आता बघितलं की पेटीमध्ये चपला ठेवल्याने असं ऐकलं की ते आपोआप दिसतात. हो, पूर्वीपासून देव हा चालतो अशी पूर्वीपासूनची हे आहे, प्रसिद्धी आहे. दिसलेली अशी लोकांना म्हणजे भक्तगणांना वगैरे किंवा आपल्या संबंधित मनकरांना वगैरे हे झालेली आहे, दिसलेली आहे. त्याच्यामुळे ती देव चालतो आणि ह्या गावचं बऱ्याच गावचं रक्षण करतो अशी प्रथा दिसतात. आणि जागृत देवस्थान आहे, या नवसाला पावणारा देव म्हणून प्रसिद्ध आहे. आणि कौल लावण्यामागचं ते कधी चालू झालं आणि ते कौल सुद्धा ही पुरातन प्रथा आहे. म्हणजे गावात प्रत्येकाच्या कुटुंबाला समजा काही कोणत्याही कौटुंबिक माणसाशी स्वास्थ्य नसलं किंवा घरात कोणी आजारी असलं किंवा एखादी जागा घ्यायची असेल, कोणाला घर बांधायचं असेल, तर आपला देवाचा आशीर्वाद घ्यायचा, हे कौल घ्यायचा आणि पुढच्या कामाला प्रारंभ करायचा. आणि मग ती कामं देवाच्या प्रसादाप्रमाणे घराचं काम पूर्ण होतं किंवा त्याच्या जागेत काही अडचण असली करू शकतात तर देव दाखवतो कौलावर. आणि मग ते मी बघितलं फुल लावतात, नाही पान बघितलं, पान कसलं पानाचं थोडीशी नाही झालंय म्हणून झाड आहे त्याची पानं लावतात. म्हणजे या देवाला ही पानं ती पानं.
तर आता आपण आलोय रेड्डी मधलं माऊली मंदिर येथे आणि मग तिथून गणपतीच्या मंदिरात जाणार आहोत. तर आता आलोय रेड्डीच्या गणपती मंदिरात. आता तिकडेच चालूच ना हम्मा बा हम्मा चला. काय नाही करत सोनू. तर गणपतीच्या देवळात जाताना जास्वंदाच्या फुलांची आणि दुर्व्याची एक सुंदर अशी माळ घेतली आहे आणि आता चाललोय देवळात. तर आम्ही 3-4 वर्षापूर्वी आलो होतो तेव्हा गणपतीच्या देवळाचं काम चालू होतं आणि रात्रीची वेळ होती त्यामुळे देऊळ बंद होतं. फायनली अजून 4 वर्षांनी आलो आणि सोबत आमची पोरगी आहे तेव्हा आम्ही असंच फिरायला आलेलो. मोर केला पळाला. हा तिला नाही अजून माहिती. मोर आहे ना लांडोर आहे तो. तर आत्ता आम्ही आलो शिरोडा बीचला कारण का 2-3 वर्षापूर्वी आलो होतो. कृषिका छोटी होती आणि त्याच्या आधी लग्नाच्या आधी आलो. इथला बीच एवढा आवडतो की एकदम शांत आहे आणि इथलं पाणी पण एकदम निळं आहे आणि स्वच्छ आहे. हे बघा लांबूनच थोडं शूट करते तर पुढे जातोय.